गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात? आज आहे गणेश चतुर्थी. आमच्या घरी सगळ्यात मोठा स्पेशल ओकेजन येणार आहे आणि आज आता आम्ही बसलेलो आहोत मंडळात आणि इथं माझे सगळे फ्रेंड्स. हाय. सो गाईज आता आम्ही बसलेलो आहोत. हे बघा गणेश मंडळाचे बोर्ड. गाईज आता मी थोड्या वेळाने आंघोळ करेल अँड मी आज रांगोळी याच्यामुळे काढलेली नाही आहे बिकॉज आता पाणी येणार आहे अँड माझी रांगोळी सगळी मिटून जाईल. दॅट्स वाय मी रांगोळी नाही काढली आहे. सो आता मी पाणी येऊन गेल्यावर मी रांगोळी काढेल. लेट्स गो. मी आंघोळ करून रेडी झालेली आहे अँड मुहूर्त 11 ते 1 आहे. आम्ही आमच्या घरी गणपती आणणार आहे. सो मी घालणार आहे काष्टा. तो रेडीमेड आहे, रेडीमेडच घालणार आहे कारण मला कोणी घालून देणारं नाही आहे आणि मला काष्टा घालायला आवडतं. सो मी हेअर वॉश केलेले आहे आणि जीन्स टॉप घातलेला आहे आणि माझी फ्रेंड तिकडे मोबाईल बघते आहे. आता मला भूक लागली आहे, मी पेटपूजा करत आहे. आता आम्ही चाललो आहे गणपती आणायला अँड आमचा मंडळाचा जो गणपती आहे सो तो मंडळाच्या गणपती आहे ना त्याचं आम्हाला आगमन करायचं आहे. 8-9 वाजता येईल तो, बट आम्हाला इथे टप्प्याटप्प्याने रांगोळी काढायची आहे की ते खूप जागेवर काढायची आहे. दॅट्स वाय आता आम्ही चाललो गणपती आणायला आणि आमच्या मंडळाच्या गणपती उशिरा येणार आहे अँड आता रांगोळी पण आणलेली आहे मी जाऊन. आता जाऊया आमचा गणपती आणायला. लेट्स गो. सो गाईज इथे सगळे रांगोळी काढत आहेत अँड मी आता घालणार आहे साडी. सगळे गर्ल्स साडी घालणार आहेत अँड बॉईज चालले आहेत गणपती आणायला. आहे माझं लुक. येणारच आहे, आम्ही खूप तयारीत आहे, खूप गडबड चालू आहे आणि लवकरात लवकर येणार आहे गणपती. आलेले आहे खूप मजा आली. सर्व डान्स आलेले आहे. काही दिसत नाही. सर्वांचे नाका डोळ्यात चाललेले दिसत. आता हे आमच्या दारात आलेले आहे आणि सगळे डान्स करत आहे. सर्व डान्स करत आहेत. खूप मजा आली. सर्वांनी साडी घातली होती. खूप लेट झालेला आहे, स्वयंपाक काहीच झालेला नाही आहे. दॅट्स वाय आता आम्ही चाललो हॉटेलमध्ये. चलो. हॉटेलमधून जेवण करून झालेलं आहे, पेटपूजा झालेली आहे अँड हा ब्लॉग इथेच एंड होतो. बाय. लाईक शेअर सबस्क्राईब.